ठाकरे सेनेला पुन्हा एकदा खिंडार पडलं। मुंबई महापालिकेच्या तोंडावर ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविकेनं थेट भाजप प्रवेश केलेला आहे। मात्र माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी का दिली? या पक्षप्रवेशानं घोसाळकर कुटुंबात नव्यानं राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे का? पाहूयात या रिपोर्टमध्ये। ठाकरेंची तेजस्वी भाजपच्या गोटात। पालिका निवडणुकीआधी राजकीय भूकंप। मुंबई ठाकरे सेनेला आणखीन एक खिंडार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। ठाकरे सेनेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। तर भाजप प्रवेशानंतर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा तेजस्वी घोसाळकरांनी केलाय। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तेजस्वी घोसाळकरांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं। 1-1.5 वर्षाआधी अभिषेकची निर्गुण हत्या झाली, त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली। पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामे अपुरी राहत होती आणि होत नव्हती, माझ्या लोकांची कामं होत नव्हती, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी घेतलेला आहे। आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही खडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो। तेजस्वी घोसाळकर यांच्या पक्षप्रवेशानं ठाकरे सेनेला धक्का बसलाय। तेजस्वी घोसाळकरांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे ते आपण पाहूया। तेजस्वी घोसाळकर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत। 2017 साली तेजस्वी मुंबई महापालिकेवर निवडून गेल्या। तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर हे ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक होते। सासरे विनोद घोसाळकर हे ठाकरे सेनेचे माजी आमदार। अभिषेक यांच्या हत्येनंतर तेजस्वी घोसाळकर चर्चेत आल्या आणि त्यात प्रवेश केलेला आहे। मी स्वतः कुठेही गेलेलो नाही। माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय पक्षप्रमुख उद्धवजींना रात्री मी हेही सांगितलं ती तिचा निश्चय झाले ती जाते आणि आता मी तिला अडवू शकत नाही, कारण तिने निर्णय घेतलेला आहे, ती मॅच्युअर्ड आहे। पतीच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटाकडून इच्छुक होत्या। मात्र त्यांच्याऐवजी ठाकरे सेनेनं सासरे विनोद घोसाळकर यांना तिकीट दिलं आणि तेव्हापासूनच त्या नाराज असल्याचं बोललं जात होतं। त्यानंतर त्यांना भाजपनं मुंबई बँकेवर संचालकपदी त्यांची नियुक्ती केली, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी अधिकच जोर धरला। मात्र त्यानंतर तेजस्वी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली, त्यामुळे पुन्हा संभ्रमाचं वातावरण तयार झालं। मात्र अखेर भाजपनं लावलेला गळ यशस्वी ठरला आणि तेजस्वी घोसाळकरांना ठाकरे सेनेतून तोडण्यात भाजपला यश आलं। त्यामुळे खडसेंप्रमाणे आता घोसाळकर कुटुंबातही सासरा आणि सुनेत राजकीय संघर्षाची चिन्ह आहेत। गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।